नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 212 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्जाचा काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्या मार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेला आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सुपरिटेंडंट या पदासाठी वॅकन्सीज आहेत। एकूण वॅकन्सीज जे आहेत 142 या ठिकाणी आहे। त्यामध्ये या ठिकाणी SC कॅटेगरीसाठी 21, ST साठी 10, OBC NCL साठी 38 वॅकन्सी आहे। EW साठी 14, ओपनसाठी 59 वॅकन्सीज, अशा एकूण 142 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे ज्युनियर असिस्टंट या पदासाठी। SC साठी 9, ST साठी 9, OBC NCL साठी 34, EWS साठी 13, ओपनसाठी 5, अशा टोटल 70 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। वयोमर्यादा जी आहे तुम्हाला सुपरिटेंडंट पदासाठी 30 वर्षाची आणि ज्युनियर असिस्टंट पदासाठी 27 वर्षापर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। मिनिमम वयोमर्यादा तुम्हाला 18 वर्षाची या ठिकाणी आहे। 31 जानेवारी 2025ला वय तुमच्या ठिकाणी काउंट केलं जाईल। वयामध्ये सवलत देखील तुम्हाला मिळेल। SC ST साठी 5 वर्ष, OBC NCL साठी 3 वर्ष, PWD साठी 10 वर्ष, PWD OBC NCL सेंट्रल लिस्ट इन्क्लुडिंग वुमेनसाठी 13 वर्ष, PWD SC ST साठी इन्क्लुडिंग वुमेनसाठी 15 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे। एक्स सर्व्हिसमॅन महिला कॅन्डिडेटला 10 वर्ष या ठिकाणी सवलत आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे सुपरिटेंडंट या पदासाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल, वर्किंग नॉलेज असेल, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, विंडोज, MS ऑफिस, हँडलिंग लार्ज डाटाबेस, इंटरनेट या पदासाठी तुम्हाला ही क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील जी वॅकन्सी आहे ज्युनियर असिस्टंट या पदासाठी 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल। टायपिंगचा स्पीड तुमचा 35 शब्द पर मिनिट इंग्रजीचा आणि 30 शब्द प्रति मिनिट हिंदीचा कॉम्प्युटरवरती असेल। त्याचबरोबर की डिप्रेशनचा स्पीड तुमचा या ठिकाणी 10,500 आणि 9,000 इतका असणं आवश्यक आहे। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी ओपन OBC आणि EWS कॅटेगरीसाठी 800 रुपये या ठिकाणी असणार आहे। आणि SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन महिला कॅन्डिडेट डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही। निवड जी आहे तुमची परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। अर्ज देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। फीस पेमेंट देखील ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहेत। अर्ज करण्याच्या अगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।